वेलकम टू मनीषा अँड मसाले. चला, आजची आपली रेसिपी आहे साबुदाणा खिचडी. आषाढी एकादश म्हणलं की खिचडी वडे वगैरे बनतात, तर वड्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे. आता हे मी साबुदाणे घेतलेत खिचडीसाठी 1 वाटी. आता हे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून मी रात्रभर भिजवून घेणार आहे. आता हे साबुदाणे भिजलेले आहेत, त्याचा व्हिडिओ मी घेतला नाहीये. आता साबुदाणे जेव्हा आपण धुतो तर त्याच्यावर अर्धा इंचच पाणी पाहिजे, जास्त पाणी ठेवायचं नाही. म्हणजे अशा प्रकारे साबुदाणे एकदम मऊ पण भिजतात आणि एकदम कोरडे असे भिजतात साबुदाणे. अशा प्रकारे झाले पाहिजे मोकळे. आता त्याच्यासाठी मी 2 बटाटे घेतलेत. एक कच्चे बटाटे आहेत, साल काढून घेतलेले आहे. आता हे बटाटे एक मोठा आणि एक बारका आहे, कमी जास्त तुम्ही करू शकता बटाटा पण. आता हे बटाटे कट करून घेऊया. आता हा मोठा बटाटा आहे, तर मी त्याचे 3 भाग करून घेणार आहे. म्हणजे थोड्या पातळ अशा फोडी बनतात. आता ह्या साईज मध्ये मी कट करून घेणार आहे. या साईज मध्ये केल्यावर ते काय होतं, थोडंसं बारीकच, म्हणजे लवकर शिजतात आपल्याला. साबुदाण्यामध्ये मऊ असे बटाटे शिजतात. आता हे असे कट करून घेतलेत मी. आता हे बटाटे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, नाहीतर मग चिटकतात कढईमध्ये. आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, असे खरपूस असे एकदम भाजून साल काढून घेतलेले आहे. 1 वाटीला कमी आहेत. वजनी प्रमाण 100 ग्रॅम आहे आणि साबुदाणा 150 ग्रॅम आहे, याच वाटीने घेतलेला आहे. आणि 7 ते 8 मी हिरव्या मिरच्या घेतलेले. हे तिखट आहेत, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे. कमी तिखट आवडत असेल तर 6 मिरच्या बी बास होतात. आता हे आपण थोडंसं जाडसर असायचा कूट वाटून घेऊया. अशा प्रकारे कूट वाटून झालेला आहे. शेंगदाणे छान भाजले की असा एकसारखा कूट होतो. आता आपल्या कढईमध्ये तेल टाकणार आहे. 2च चमचे तेल टाकायचे. खिचडीला तेल जास्त वापरायचं नाही. लागलं तर नंतर थोडंसं टाकायचं, पण खिचडीला तेल जास्त वापरायचं नाही, मग ती खिचडी चांगली लागत नाही. तेलकट तेलकट अशी लागते. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचे जिरे टाकून घेतलेले. तेल तापलेलं आहे. तुमच्या इथं उपासाला चालत नसेल, नाही टाकलं तरी चालेल. आता याच्यामध्ये बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला टाकून घेऊया. बटाटा कमी धुतला की बटाटा चिटकतो कढईला खाली लगेच. आता हा बटाटा आपण चांगला परतून घेऊया शिजेपर्यंत. चांगला शिजला पाहिजे अशा प्रकारे. चेक करायचं शिजलेला आहे बटाटा. आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट जो वाटलेला आहे तोही आपण ह्याच्यामध्येच टाकून घ्यायचा. याच्यामुळं काय होतं, शेंगदाण्याचा आणि मिरचीचा जो कूट आहे तो चांगला असा परतून याच्यामध्ये एकदम कोरडी, त्याच्यामुळे पण खिचडी एकदम छान अशी बनते. आणि हिरवी असती मिरची कच्ची, त्याच्यामुळे ती पण चांगली आहे, तेलामध्ये परतून निघते. अशा प्रकारे 1-2 मिनिटं परतून घ्यायचं. आता हे तुम्हाला वाटते की तेल कमी आहे, पण हे असंच तेल पाहिजे. ह्याच प्रमाणे टाकलं तेल तरच खिचडी चांगली बनते. लागलं तर नंतर टाकायचं, पण आता ह्या स्टेजला तेल नाही टाकायचं. कमी वाटतं, पण नंतर खिचडी शिजल्यावर तेलकट वाटते. आता याच्यामध्ये साबुदाणे टाकून घेऊया. हे थोडेसे मिक्स करून घ्यायचे. एकदम मोकळा असा आहे. आपण हलवतो तर लगेच लक्षात येतं की साबुदाणा असा कोरडा आणि मोकळा आहे. आता याच्यामध्ये मी 1.5 चमचा साखर टाकले आणि 1 चमचा मीठ आहे. साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आवडत नसेल नाही टाकली तरी चालेल. आता हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाले आता हे. आता याच्यामध्ये थोडंसं मला तेल कमी वाटलं म्हणून मी 1च चमचा तेल टाकलेलं आहे. पूर्ण साबुदाणा सगळं जेव्हा मिश्रण आपण मिक्स करतो त्यावेळेस कमी वाटल्यावर टाकायचं, अगोदर नाही टाकायचं तेल. आता 1च चमचा मी तेल टाकलेले. आता हे पण मिक्स करून घेऊया. आता मिक्स झाले. वाटते तुम्हाला कोरडे, पण तसं काही नाही. आता शिजल्यानंतर एकदम मऊ असा शिजतो साबुदाणा. आता 1-2 मिनिटं आपण बारीक गॅस केलेला आहे. बारीक गॅसवरच घ्यायचं शिजवून. आता 2 मिनिटं झालेले आहेत. पूर्ण बारीक गॅस होता. आता हे आपण मधून मधून हलवून 1-2 ते 3 वेळा झाकण ठेवून 2-2 मिनिटं चांगली वाफ येऊन द्यायची आतमध्ये, मग मऊ असा शिजतो साबुदाणा. आता 1-2-3 वेळा मी 2 वेळा मधून हलवलं होतं. आता ही अशा प्रकारे खिचडी आपली एकदम मऊ अशी बनते.
छान अशी झालेली आहे एकदम खिचडी. आता काढून घेऊया आपण. अशा प्रकारे साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडली तर नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.